हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले। झाला सगळ्या जण हात जोडून सांगायला लागला कोणी करीन आणि ह्या गल्लीत कोण नाहीच कोण दाद घेईन ती मेन रोड असल्यासारखं आहे बघा वाहतूक सारखी वाहतूक तर रात ना दिवस एवढ्या गाड्या यायची बघा तरी लोक पडत्यात उडत्यात झडत्यात कोण या गल्लीला सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात गणेश उत्सव असो दे, पैगंबर जयंती असो दे, कोणत्याही प्रकारची सण वगैरे साजरा करायची असेल तर शांतता कमिटी पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित केली जात असते। पैगंबर जयंती निमित्त पोलीस आयुक्तालयात बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीत शास्त्रीनगरच्या या रस्त्याच्या संदर्भात मुद्दा समोर आला होता आणि हे रस्ता आपण पाहू शकता। हा रस्ता गेल्या 5 ते 6 वर्षापासून खराब झालेले आहे। रस्ता अत्यंत धोकादायक झालेले आहे। ही रस्त्याची अत्यंत दुर्लक्षता बघा महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे किती दुर्लक्ष करतात तुम्ही पाहू शकता। आणि याच रस्त्याने पैगंबर जयंती निमित्त मिरवणूक निघणार आहे, याच रस्त्याने येणार आहे। हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, अनेक खड्डे पडलेले आहे। रस्त्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे। बघू शकता महानगरपालिकाने कोट्यवधी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे। या रस्त्याबाबत महानगरपालिका अजिबात लक्ष देत नाही। महानगरपालिकेचे अधिकारी, झोन अधिकारी यांनी सुद्धा याकडे लक्ष देत नाही। लहान लहान मोठे मोठे असे अपघात झालेले आहे, कित्येक लोक पडलेले आहेत रस्त्याने। आदिपिसाक शिक्षक राहणार शास्त्रीनगर सर, आमचं एवढं त्रास आहे, 2 वर्ष झाले हे रस्ता खराब आहे। लोकांना एवढं त्रास होत आहे। पाणी आल्याच्या दिवशी जसं इथं शेजारी एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये तेवढं पाणी बहत नाही, एवढं इथं गंदगी। ड्रेनेज फुटलेली आहे। तो ड्रेनेज 400 फूट लांब ड्रेनेज फुटलेली आहे। 400 फूट लांब ड्रेनेजचं घाण पाणी जात आहे। याच्यावरती अधिकारीचं लक्ष नाहीये, महानगरपालिकाचं कुणाचं लक्ष नाहीये। वारंवार तक्रार करून लोक इथले रहिवासी तक्रार करून पण याच्यावरती काय उपयोग झालेला नाहीये। तर हे किती वर्षापासून रस्त्याची अशी दुर्दशा आहे? हे रस्त्याचं दुर्दिवस 10 वर्ष अगोदर होती। 10 वर्षानंतर गेल्या 2 वर्ष अगोदर हे रस्ता झाला, 6 महिन्यात डॅमेज झाला। 6 महिन्यात पूर्ण रस्ता खराब झाला। मग याच रस्त्याने आता पैगंबर जयंतीची मिरवणूक निघणार आहे। सोलापूर मधले सगळ्यात मोठी पैगंबर जयंती शास्त्रीनगर मध्ये होती। याच वाट्याने जाती, याच वाट्याने येते। या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी महानगरपालिकेला आदेश दिले लवकरात लवकर हे खड्डे मिटवून घ्या, तर आतापर्यंत काय झालेलं नाही। पैगंबर जयंती येणाऱ्या 5 तारखेला हे सण आहे, राहिलेले फक्त 4 दिवस। आपण पाहू शकता या भागातील या नागरिकांची तक्रार आहे की कित्येक वर्षापासून हा रस्त्याची दुर्दशा आहे। निकृष्ट रस्ता तयार करून महानगरपालिकाने या भागातील नागरिकांवर अन्याय केलेला आहे। परंतु या भागातून 8 नंबर झोनचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अनेक अधिकारी या रस्त्याने गेलेले आहे, त्यांनी या रस्त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही। या रस्त्याला 8 नंबर झोनचे अधिकारीच नाही, सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त पण येऊन गेलेले आहेत। ते पण चालत 2 महिने अगोदर याच रस्त्याने 2 महिने अगोदर महानगरपालिकाचे जे आयुक्त आहे ओंबासे साहेब, ते स्वतः येऊन गेले, तरी पण याच्यावरती काय उपयोग झाला?
आल्यात नाही म्हातार माणसं दनादन पडायला लागले ती किती वेळा तर सांगितलं रस्ता करीन ती हे किती वर्षापासून अशी रस्त्याची आता वरी समस्या 1.5 आहे? वर्ष झालं 2 वर्ष झालं असंच आहे कोरोना पासून आहे बघा कोरोनापासून हा. या एक ठिकाणी. म्हातार पडलं डोकं फुटलं हा. पट्टे करून गेले आता रस्त्यात वाटतं काळजीच घ्यायला हात जोडायला लागला रस्ता करा म्हणून गाडी ब्रेक मारला की खड्ड्यात येऊन दंड करून असं जायचे लोक तुम्ही कुठं राहता? तुम्हाला किती त्रास आहे यापासून? आम्हाला तर लईच त्रास आहे गटरचं पाणी तर लईच येतं रोड तर खड्डे पडलेत बघा इकडे पडायला लागले इकडनं येतात मला तर इकडे गाडी घेऊन इकडे पडायला लागली. याकडे महानगरपालिकेचे अजिबात लक्ष नाही. नाही अजिबात नाही बघा कोण आहे आमदार खासदार वगैरे त्यांनी कोण पण येत लक्ष नाही देत ते कोण जात नाही ती कोण आमदार नाही खासदार नाही कोण बेवारच गल्ली झालाय पूर्ण हे खड्डे काय हो जरा तर लक्ष द्या की म्हातार माणसं पडायला लागले जवान पोरं पडायला लागलेत गाड्या घेऊन दनादन पडायला लागलेत पोरं असं कुठं असतंय का रोड किती वेळा जायचं मस्त मोर्चा काढलं सगळेजण गेलं काही उपयोग मोर्चे पण काढले नाही होते. काढलं होतं की हे इजापुरी सगळ्यांना घेऊन गेलता बायांना रिक्षा करून मोर्चा काढले होते सगळे. बघा आहेत बघा सांगायला लागले बघा ऐका बघा खड्डे आम्ही असं का हो साहेब जरा तर रस्ता करा असं त्रास होत आहे का नाही होत सांगा त्रास तर आहेच की त्रास. लई त्रास व्हायला लागलाय जरा नाही लईच त्रास दनादन लोक पडायला लागलेत लोकांना चालायला येत नाही लेकरं बाळा घेऊन चालले तर तुम्हाला काय त्रास झाला या रस्त्यात? हा, हा. समोरच आम्हाला त्रास आहे मी कुणाला सांगणार सांगा बरोबर आहे. कुणाला सांगावं मी हा इथं कोण पुढारी आहे ह्याने आहे येते ते करतील म्हणून सांगावं मस्त परमेश्वरकडे गेलं सगळ्याकडेच गेलं आता या रस्त्याच्या संदर्भात पोलीस आयुक्तालयात परवा दिवशी पैगंबर जयंतीची बैठक झाली होती. या बैठकीत हा रस्त्याचा मुद्दा आला होता. हा त्या मुद्द्यानुसार त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं त्या ठिकाणी ज्या 3 सूचना मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने खड्डे दुरुस्ती दत्त मंदिर ते शास्त्रीनगर ते 2 बस स्टँड आणि कचऱ्याच्या अब्दूलमध्ये एक सूचना मांडलेली आहे आणि मोकाट कुत्र्याच्या अब्दूलमध्ये सूचना मांडलेली आहे. या 3 बाबतीमध्ये जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे कारवाई केली जाईल. सध्या पावसाचे दिवस आहेत ते सुद्धा नवीन आरोग्य दृष्टीनं कोणत्याच पद्धतीने खड्डे दुरुस्तीचं काम चालू आहे आणि हे त्या 4-5 दिवसांमध्ये ते पण काम पूर्ण होईल. 2 वर्ष झालं सगळ्याजण हात जोडून सांगायला लागला कोणी करीन आणि ह्या गल्लीत कोण नाहीच कोण दाद घेईन ती मेन रोड असल्यासारखं आहे बघा वाहतूक सारखी वाहतूक तर रात ना दिवस एवढ्या गाड्या यायची बघा तरी लोक पडत्यात उडत्यात झडत्यात कोण या गल्लीला येईन ती आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे. हा गल्लीतील सर्व शिष्टमंडळ जाऊन भेटून निवेदन दिलं आहे. इन्स्ट्रुमेंट हे ते तयार आहे हेच दाखवते. हा आमचं ते खिदमत खल सामाजिक संघटना बी दिलं आहे. हा हारिस कुरेशीने बी अमानतत्व दिलं आहे. आम्ही सर्वजण मिळून दिलं आहे. परवा शांतता कमिटीमध्ये बी आम्ही रस्त्याचं प्रश्न आमचे शहर कमिटी अध्यक्षांनी मांडलं आहे आणि ते करून देतो म्हणून सातपुते साहेबांनी सांगितलं आहे. आता ते डागडुगी तर करून मिळावं सणापर्यंत निवेदन दिलं सर्व दिलं आहे. आता पावसाळा आहे म्हणून ते थांबलं आहे तोपर्यंत डागडुगी तर करू दे आम्हाला पॅच वर्क करून देऊ दे आम्हाला. जसं गणपती उत्सव आहे जिथं खड्डे आहेत तिथं पॅच केलं जसं आमचं बी पैगंबर जयंतीनिमित्त आमच्या बी ज्या ज्या मिरवणूक जाते त्या रोडला बी डागडुगी करून दिलं तर बस झालं. रोड नंतर केलं तरी चालेल. आता तुरंत डागडुगी करून द्यावं असं आमची इच्छा आहे. अपघात खूप झाले या रस्त्यात. झाले तर खूप म्हणजे लहान लहान लेकरं घेऊन जातात पडते ती पडतात का नाही रे बाबा सांगा तुम्हाला त्रास होता का नाही सगळ्यांना या भागातील या रस्त्यामुळे या भागातील राहणारे लोकांना सुद्धा त्रासदायक ठरलेला हा रस्ता आहे. या रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी दाखल झालेली आहे परंतु या लोकांची मागणी आहे की या भागातील आमदार खासदार आणि मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरलेले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी आणि झोन क्रमांक 8चे अधिकारी अजिबात लक्ष देत नाही. त्यासाठी या नागरिकांची मागणी आहे की रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा. महानगरपालिका नागरिकांची सेवासाठी काम करावा अशी या भागातील मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री
पालकमंत्री, आमदार, खासदार यांना सगळ्यांना विनंती करतो की याकडे आपण लक्ष द्यावा. स्मार्ट सिटीच्या माध्यमानुसार कोणत्याही प्रकारचे कोणतीही योजनानुसार महानगरपालिका या रस्त्याचे काम करावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मित्र, सोलापूर शहरातील हा रस्ता बघा. हा रस्ता आहे शास्त्रीनगर भागातील मेन रस्ता आणि जवळच्या मोलाल चौकडे जाणारा रस्ता आहे. ही कुंभार गल्ली दत्त मंदिर जवळचा हा मेन रोड आहे. हे सिव्हिल हॉस्पिटलकडून आलेला रस्ता आहे आणि या रस्त्यातून शास्त्रीनगरमध्ये प्रवेश करू शकता आपण. हे बघा, रस्ता किती अत्यंत खराब झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा याप्रमाणे या ठिकाणी आहे. महानगरपालिकेचे अधिकारी याकडे अजिबात लक्ष देत नाही. पूर्णपणे रस्ता खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांची तक्रार आहे. सोलापूर शहरातील झोन क्रमांक 8 मधील हद्दीमध्ये येणारा हा रस्ता आहे. या रस्त्याची स्थिती पाहू शकता. राज्याचे मुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांना विनंती करते की या भागातील हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावा आणि नवीन रस्ता तयार करावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. आपण पाहू शकता रस्त्याची परिस्थिती काय झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया. Thank you.